आपलं चायनीज बेत आहे, ट्रिपल फ्राईड राईस, हक्का नूडल्स आहेत आपल्या, ही शेजवान चटणी केली आहे, मंचुरियन बॉल आहे आणि हे थोडेसे आम्ही कोरडे ठेवले आहेत. छान लागतात नुसते तसे पण खायला. आज आपण ट्विन शेफमध्ये चायनीज बनवतो आहोत, त्याची पूर्वतयारी आहे. चायनीजसाठी आपला चाललेलं आहे तयारी. शिल्पा, आशा, मनीषा, चैताली, शॉपिंगचं काम चाललं आहे चैतालीचं. शेजवान राईस बनवायचा आहे आपल्याला, त्याच्यासाठी हा शिल्पा आहे ना तांदूळ निवडते आणि तो एक 10 ते 15 मिनटं आपण भिजत घालणार आहोत. शेजवान चटणीसाठी आपल्याला टॅमॅटो, काश्मीरी लाल मिर्च, आलं, लसूण एवढेच साहित्य आपल्याला शेजवान चटणीसाठी लागते. शेजवान चटणीसाठी आपण काश्मीरी लाल मिरची आणि टॅमॅटो हे आता शिजायला ठेवलेलं आहे. शिजून झाली आहे. आता हे पाणी काढून टाकून त्याच्यामध्ये आलं, लसूण आणि हे टॅमॅटो आणि मिरची सगळं एकदम पेस्ट करणार आहोत. हे आता शेजवान चटणीसाठी घेतलेलं आहे आलं, लसूण, टॅमॅटो आणि मिरची. तर आपण आता हे मिक्सरला वाटणार आहोत. शेजवान चटणीसाठी बघा किती मस्त कलर आलाय, एकदम छान, एकदम लाल कलर आलाय मस्त. शेजवान चटणीला आता आपण छान फोडणी देतोय. तेल टाकले आहे, कढई तापतीये. शेजवान चटणीला आपण फोडणी दिली आहे तेल टाकून, ती छान परतायची. बघा कसा मस्त कलर आलाय. मीठ, थोडी साखर, शेजवान चटणी आपली रेडी. आलं, लसूण आपण पेस्ट करून मिक्सरला टाकलं आहे, पण हे वरती थोडंसं क्रंचीसाठी कट केलेलं आलं, लसूण. ट्रिपल फ्राईड राईससाठी आपण तांदूळ भिजत घातलेला आहे. 15 मिनटं हा तांदूळ भिजत ठेवायचा. शेजवान राईससाठी पाणी ठेवलंय, मीठ टाकलं, साखर, लिंबू पिळायचा आहे आणि हा आपण 15 मिनटं तांदूळ ठेवला होता भिजत, त्याच्यातलं पाणी काढलंय, तो टाकणार आहोत. शेजवान राईससाठीची आपली ही तयारी. हा भात छान आपण शिजवून घेतला आहे, 80% शिजवला आहे. कोबी, वटाणा, ढोबळी मिरची, गाजर, श्रावण घेवडा, मेन म्हणजे आपल्याला चायनीजसाठी कांदा भात लागते, तर ही कांदा भात आहे आणि आलं, लसूण आणि मीठ. पण फ्राईड राईससाठी आपण फोडणी देतोय. तेल छान तापायला ठेवलंय. गाजर, श्रावण घेवडा, ज्या भाज्या लवकर शिजत नाही त्या आधी टाकायच्या. कोबी आणि ढोबळी मिरची पटकन शिजून जाते, त्यानंतर टाकायच्या. आपण वटाणा टाकलाय आता. ढोबळी मिरची टाकतोय आपण. आलं, लसूण बारीक करून टाकलंय आणि कोबी आहे. कलरफुल मस्त झालंय. आता एक छान वाफ दिली ना आपलं तयार होईल. लाल तिखट, चवीनुसार मीठ, ट्रिपल राईस तयार झालाय आपला. हा रेडी झाला. अमूल बटर टाकलंय. आता राईस तयार झाला आहे. आता अमूल बटरचा एक फ्लेवर येण्यासाठी टाकायचा.
थोडासा कलर टाकलाय. आपला हा राईस तयार झालाय. इथे चायनीजसाठी कोबी चॉप करण्याचं काम चालू आहे. अर्चनाताई छान चॉप झालेला आहे कोबी. एवढा नखरा करून आले. मंचुरियन बॉल करायचे आहेत आपल्याला. छान कोबी बारीक करून घेतला आहे, गाजर आणि ढोबळी मिरची आहे, चवीनुसार मीठ, आलं लसूण पेस्ट आणि हे मैदा आहे थोडासा आणि कॉर्नफ्लॉवर. मंचुरियन बॉल. तर त्याच्यासाठी आता ही कोबी मिक्स करून घेतोय, गाजर, ढोबळी मिरची, आलं लसूण पेस्ट, मैदा आणि थोडासा कॉर्नफ्लॉवर आहे तर तो टाकणार आहोत. आणि सगळं छान आता मिक्स करू. चवीनुसार मीठ. चौघी मिळून आशाताई, मनीषाताई, चैतालीताई आणि अर्चनाताई या चौघी मिळून आता मंचुरियनचे बॉल बनवत आहेत. बघा आमच्या आता 5 मिनिटात होणार. येस, 4 चौघी मिळून जी रेसिपी बनवत आहेत त्याला जास्त टेस्ट येणार आहे. आपण आता मंचुरियन बॉल्स तळून घेत आहोत. सुंदर असं बाइंडिंग, सुंदर असं टेक्स्चर. छान मस्तपैकी झालेत आपले हे बघा मंचुरियन बॉल. मंचुरियन बॉलसाठी आपण हे शेजवान चटणी तयार केली आहे. तर ती चटणी टाकली आहे आणि हे कॉर्नफ्लॉवर 1 चमचा आहे, ते पाण्यात मिक्स केलं आहे. तर ते टाकलं आहे आत्ता. छान मिक्स झालं की हे मंचुरियन बॉल त्याच्यात टाकायचे. मस्त फ्लेवर आलेला आहे, कलर पण छान आलेला आहे. आणि आम्ही प्रॉपर लोखंडी कढई घेतली आहे. तर कढईमध्ये चायनीज बनवतात. थोडी कांदा पात टाकली आहे मंचुरियन बॉलसाठी. चैताली कलर कसा आलाय? पण आता नूडल्स बनवणार आहोत. तर त्याच्यासाठी हे पाणी गरम करायला ठेवलंय, उकळी आली आहे. नूडल्स टाकतोय. नूडल्सला आपण शेजवान फ्राईड राईसचा हा मसाला टाकतोय आणि छान मिक्स करून गेलं की आपले नूडल्स तयार.